लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या समोर आल्यात। लाडक्या ताईंनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, तुम्हाला मी काल देखील सांगितलं होतं लाडक्या ताईंनो खुशखबर तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, सरकार निर्णय घेणार म्हणजे घेणार। आणि सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही तुम्हाला मी बातमी देत आहे लाडक्या ताईंनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होतात। 16वा हप्ता 16व्या हप्त्याबद्दल वाटपाबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे। आणि लाडक्या ताईंनो जे आपण म्हणलं होतं ते या ठिकाणी खरं झालेलं आहे। लाडक्या ताईंनो बघा, सगळ्या गोष्टी आपण जे बोलतो ॲडव्हान्स मध्ये बोलतो त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात। आपलं महाराष्ट्रामधलं एकमेव चॅनल आहे जे अगोदर तुम्हाला बातमी देतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या बातम्या खऱ्या झालेल्या दिसतात, कारण की मधल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अगोदर येत असतात लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। दोन अत्यंत आनंदाच्या बातम्या तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पुराव्यासहित लाडक्या ताईंनो, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि सर्व लाडक्या ताईंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। काल देखील तुम्हाला मी लाडक्या ताईंनो सांगितलं होतं तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, खुशखबर भेटणार म्हणजे भेटणार, आणि खुशखबर आलेली आहे लाडक्या ताईंनो। बघा, दोन खुशखबरी आलेल्या आहेत। त्यात 16वा हप्ता वाटपाची तारीख फिक्स झालेली लाडक्या ताईंनो। 16वा हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत 15वा हप्ता भेटलाय का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि 15वा हप्ता तुम्हाला भेटलाय का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो, दुसरी आनंदाची बातमी तर खूप जबरदस्त असणार आहे, ते तुम्हाला पण सांगणार आहे लाडक्या ताईंनो। तुम्हाला बघा, सुरुवात करत आहे आजच्या व्हिडिओला। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं बघा, 3 ते 4 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं, हे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। आपण ज्या मागण्या करत आहोत, जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यापासून ज्या मागण्या करत आहोत त्या पूर्ण होत आहेत, आणि ही पण मागणी पूर्ण होणार हे 3 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे। बऱ्याच लाडक्या ताईंना विश्वास बसत नव्हता की बाबा आपण ह्या मागण्या करत आहोत, सर तुम्ही मागणी पत्र आमदार खासदाराला देत आहेत किंवा अधिकाऱ्यांना देत आहेत, त्याचा काही फायदा होतो का? लाडक्या ताईंनो, त्याचा फायदा तुमच्या समोर मी दाखवणार आहे। मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, किंवा या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम असतील, यांनी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि तुम्हाला मी ते दाखवणार आहे। बघा, आपण ज्या या ठिकाणी पूर्तता करत होतो, मागणी करत होतो, त्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण होत आहेत। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहिजे। केवायसी बाबत पण एक मोठी बातमी समोर आली। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार आहे, डायरेक्ट तुम्हाला मी या ठिकाणी काही बोलत नाही, तुम्ही स्वतः या ठिकाणी ऐकायचं आहे लाडके ताईंनो। चला, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी ची प्रक्रिया तुर्तास थांबवली। ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। तुम्हाला या ठिकाणी समजली असेल सगळ्यांना। लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट आनंदाची बातमी सगळ्याला समजली आहे का? शिवाजी लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी, खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आणि आपल्या लाडक्या बहिणीचा या ठिकाणी फायदा होणार। मी तुम्हाला या ठिकाणी मागच्या आठवड्यात देखील हे बोललेलो होतो, आणि त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे लाडक्या ताईंनो। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी मी गोष्ट दाखवत आहे। परत एकदा व्हिडिओ तुमच्या समोर या ठिकाणी प्ले करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही ऐकू शकताल तो व्हिडिओ। महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी ची प्रक्रिया तुर्तास थांबवली। ऑक्टोबरचा ऐकले का लाडक्या ताईंनो? लाडक्या बहिणीची ई-केवायसी तुर्तास थांबवलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची बातमी आली बघा, निवडणुका जवळ आल्या तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत, ह्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका आता लागणार आहेत। या 2-3 महिन्यामध्ये ह्या निवडणुका लागणार आहेत, आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। ज्या ई-केवायसी मुळे बऱ्याच लाडक्या ताईंचं डोकं वाढली होती, ती ई-केवायसी आता या ठिकाणी तुर्तास थांबणार आहे। आणि पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही बातमी आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, आणि ही गोष्ट तुम्हाला मी मागच्या आठवड्यात सांगितली। पण लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आदित्य तटकरे मॅडम या ठिकाणी फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून किंवा ते न्यूजपेपरला वगैरे देतील, त्यावेळेस आपल्याला ई-केवायसी थांबवायची म्हणजे थांबवायची। पण तोपर्यंत लक्षात घ्या, सर्वांनी ई-केवायसी करत राहायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। ही साम टीव्हीची बातमी समोर आली, ती तुम्हाला मी दाखवली। पण ई-केवायसी करायचं थांबवू नका, तुमच्या ई-केवायसी करत राहा, कारण की आज ना पुढे तुम्हाला हे ई-केवायसी करूनच घ्यायची आहे। त्याच्यामुळे ई-केवायसी करत राहायचं आहे, आणि सरकार ज्यावेळेस निर्णय देईल, ज्यावेळेस आदित्य तटकरे मॅडम स्वतः तोंडातून बोलतील, त्यावेळेस जर तुम्ही थांबवली ई-केवायसी करायचं ते पुढचं पुढे बघू, पण आता तरी ई-केवायसी करत राहायचं आहे। पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता निवडणुका जवळ आल्यात, तुम्हाला फायदा होणार आहे। सर्वजण सहमत आहेत का? चला अगोदर व्हिडिओ बघूया, तुम्हाला गुड न्यूज तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे। लाभही पुढच्या आठवड्यात
दिला जाणार आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे. आपण या लाडक्या बहिणींनो बघा सगळ्यांनी ऐकलं असेल ऑक्टोबरचा हप्ता संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून. शिवाजी, तुर्तास थांबवलीये. ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे. आपण या संदर्भात अधिक ऑक्टोबरचा लाभ देखील पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे. सगळ्यांनी ऐकलंय का? लाडक्या बहिणी बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच युट्यूबरच्या माध्यमातून, बऱ्याच न्यूजपेपरच्या माध्यमातून, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सांगितलं जात होतं की हप्ता भेटणार नाहीये, हप्ता भेटणार नाही, पुढे हप्ता जाणार आहे. पण मी या ठिकाणी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, दिवाळीमुळे तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. सरकार या ठिकाणी टाकणार आहे. मधल्या गोष्टी आपल्याला सगळ्याला माहित असते. बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टीका केली दिसली की बाबा या ठिकाणी तुम्ही सर काही बोलतात, काय हप्ता सरकार टाकणार नाही, हप्ता पुढेच घेऊन जाणार आहे, सरकार काही टाकणार नाहीये. पण लाडक्या बहिणींनो बघा मधल्या गोष्टी मी सांगितल्या होत्या की लाडक्या बहिणींनो तुम्हाला दिवाळीच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. या ठिकाणी शक्यता तुम्हाला कोणी सांगितली नव्हती, पण या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगत होतो लाडक्या बहिणींनो दिवाळीचा हप्ता भेटणार. आपल्या सगळ्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, दिवाळीचा हप्ता भेटणार, दिवाळीचा हप्ता भेटणार, दिवाळीचा हप्ता भेटणार, हे तुम्हाला म्हणत होतो. आणि मला कारण माहित होतं लाडक्या बहिणींनो, कारण की निवडणुका आता जवळ आल्यात आणि मधल्या गोष्टी पण या ठिकाणी समजल्या होत्या, त्याच्यामुळे तुम्हाला मी ही गोष्ट सांगत होतो. बघा मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेतील. तुम्हाला पाहायला मिळेल सगळीकडे. माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून. शिवाजी, लाडक्या बहिणींची नाराजी भोगणार हे लक्षात येताच आता ई-केवायसी ची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतलाय. सुवर्ण नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्या महिन्यात 1-2 महिन्यात येऊ घातलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही लाडक्या बहिणींची नाराजी उडावून घ्यायची नाही अशीच भूमिका सरकारची दिसते. त्यामुळे तुर्तास तरी जी केवायसी आहे ती थांबवलेली आहे. आपल्याला या ठिकाणी तुम्ही वाचू शकता लाडक्या बहिणीच्या ई-केवायसी ला लावला ब्रेक. ई-केवायसीला ब्रेक लावला. पण लाडक्या बहिणींनो अजून एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत ऑफिशियल माहिती येत नाही, आता ही माहिती आली साम टीव्हीची बातमी आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे मॅडम असतील, स्वतः या ठिकाणी ट्विटरच्या, फेसबुकच्या माध्यमातून जोपर्यंत सांगत नाहीत, ती माहिती आली की तुम्हाला मी सांगणार आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला मी अगोदर सांगतोय, कारण की लाडक्या बहिणींनो आपल्याला मधल्या गोष्टी माहिती असतात, त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं. पण लाडक्या बहिणींनो जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत केवायसी करत राहायचं आहे. केवायसी कुणीच थांबवायची नाही, आपली केवायसी करून घ्यायची. आज ना उद्या तुम्हाला ती लागणारच आहे, त्याच्यामुळे केवायसी करत राहायचं आहे. आणि ज्या लाडक्या ताई कोणत्या आहेत, ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, त्यांच्यासाठी आपण लढत होतो, त्यांच्यासाठी या ठिकाणी मागणी करत होतो, त्याच्यामुळे बघा लाडक्या ताईंनो त्यांना पण आता दिलासा भेटला आहे. त्यांना पण जर आता ई-केवायसी आता सध्या करू नका. परत तुम्हाला सांगितलं होतं, मी मागं पण सांगितलं होतं की ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण महिना तुम्हाला थांबायचा आहे आणि पुढे नंतर आपल्याला जर डिसिजन आली तर तुम्हाला सांगणार आहे. आणि डिसिजन लाडक्या ताईंनो आलेली आहे. सगळ्यांना आता विश्वास पटलाय का लाडक्या ताईंना? ह्या ट्रिक्स गुरुवर सगळ्यांना विश्वास पटला आहे का? हा लाडका दादा तुम्हाला जे सांगतो, ऍडव्हान्स मध्ये सांगतो, ते सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतं लाडक्या ताईंनो. बघा महाराष्ट्रातलं आपलं एकमेव असं चॅनल आहे जे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतं. ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला माहिती सांगून तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात. कारण की लाडक्या ताईंनो बघा, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, मंत्री असतील, त्यांच्या PA बरोबर, नंतर तुमचे न्यूज रिपोर्टर असतील किंवा टीव्ही चॅनलवाले रिपोर्टर असतील, सगळ्या बरोबर माझी मैत्री आहे. त्यांच्याबरोबर मी फोनवर या ठिकाणी चर्चा करत असतो आणि सगळ्या मधल्या गोष्टी या ठिकाणी समजल्या की तुम्हाला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो बघा, हा तुमचा लाडका दादा तुम्हाला मदत करत आहे. जर चॅनलला कोणी नवीन आला असताल, या आपलं हे महाराष्ट्रातलं लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे ट्रिक्स गुरु नावाचं, तर सर्वांनी चॅनलला जॉईन करून ठेवा. अशाच नवीन आनंदाच्या बातम्या तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यावर व्हिडिओ आता बघा पूर्ण बघायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो. माहिती आहे गेल्या 3-4 महिन्यापासून लाडक्या बहिणींचा लाभ अनेक बोगस लोकांनी घेतलेला आहे. त्यानंतर ई-केवायसी ही प्रक्रिया सुरू झाली आणि जवळपास राज्यभरातून 56 लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. यात जास्त अर्जासाठी असलेल्या महिला आहेत, त्या सगळ्यांना यातून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातल्यामुळे तुर्तास या ई-केवायसी वरती ब्रेक लावण्याचा निर्णय सरकारने घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर लाडक्या ताईंनो बघा, सगळ्याला समजलं असेल आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या एकदम तंतोतंत ठरल्यात. आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की लवकरात लवकर आता 16वा हप्ता भेटणार आहे, पुढच्या आठवड्यात भेटायचं, आता तारीख वगैरे तुम्हाला हे 2-3 दिवसामध्ये फायनल होऊन जाईल. आता भाऊबीज उद्याच्याला आहे, भाऊबीजी निमित्त जर या ठिकाणी घोषणा झाली तर खूपच चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला मी काल पण सांगितलं लाडक्या ताईंनो, सरकार मोठी काय करणार आहे, घोषणा करणार आहे. कालचं जाऊन व्हिडिओ बघा सकाळचा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं. आणि बघा सरकारने घोषणा पण केली, कारण की मधल्या गोष्टी आपल्याला अगोदरच माहीत झाल्या होत्या. लाडक्या ताईंनो
सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि बघा तुम्हाला गुड न्यूज दिली, सर्वांनी लाईक केल्याशिवाय ह्या व्हिडिओला कोणी जायचं नाही. सर्वांना आनंद झालाय का? पटपट दिवाळी निमित्त आनंद झालाय का? दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.